विचार करा. एका मुलाने आपल्याच आईला फुकट खाऊ म्हटलं आणि दुसऱ्याच दिवशी त्या आईने त्याच्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं. ही फक्त एक गोष्ट नाहीये, हा स्वाभिमानाचा एक जबरदस्त धडा आहे. तर चला जाणून घेऊया नागपूरमध्ये घडलेली ही एक अतिशय पोटेंट, शक्तिशाली गोष्ट. ही कहाणी आहे एका आईच्या त्यागाची आणि तिच्या आत्मसन्मानाची. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहेत अनुताई, वयोवर्ष 62, नुकत्याच मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेल्या. त्यांचे पती ते तर खूप आधीच गेले होते. त्यामुळे आपला एकुलता एक मुलगा सौरभ त्याला एकटीने वाढवलं, MBA पर्यंत शिकवलं. पण कधी विचार केलाय की आईच्या प्रेमाची किंमत खरं तर काय असते? अनुताईंच्या बाबतीत तर ही किंमत त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. आता बघा, ही रक्कम होती तब्बल 30 लाख रुपये. ही त्यांची रिटायरमेंटची पुंजी होती. सौरभला त्यांच्या मुलाला ऑरेंज एक्सपोर्ट आणि कोल्ड स्टोरेजचा बिझनेस सुरू करायचा होता. पण बँकेचं कर्ज काही पुरत नव्हतं. मग काय, अनुताईंनी आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई हे 30 लाख रुपये मुलाच्या स्वप्नासाठी देऊन टाकले. आणि हा त्याग फक्त इथपर्यंतच थांबला नाही. ही जी रक्कम आहे 22 लाख रुपये, ही त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत होती. विचार करा, मुलाच्या महत्वाकांक्षेसाठी त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र, पाटल्या सगळं काही विकून टाकलं. आणि आईच्या ह्याच त्यागावर, तिच्या आयुष्यभराच्या कमाईवर सौरभचं स्वप्न खरं ठरलं. त्याचा ऑरेंज एक्सपोर्ट अँड कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय वर्धा रोडवर एकदम जोरात सुरू झाला. तो आणि त्याची बायको दोघेही एकदम यशाच्या नशेत होते. आणि काही काळ सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं. पण म्हणतात ना, यश कधीकधी आपल्यासोबत अहंकार पण घेऊन येतं. आणि येथूनच या कहाणीला एक असं वळण मिळतं जे आपल्याला धक्का देणार आहे. तर बिझनेसला 2 वर्ष झाली होती. आता सौरभला तो वाढवायचा होता. नवीन ट्रक्स घ्यायचे होते आणि त्यासाठी त्याला अजून पैशांची गरज होती. आणि त्याची नजर गेली आईच्या उरलेल्या पैशांवर, पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेल्या 25 लाखांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर. आता ही रक्कम ही अनुताईंनी त्यांच्या म्हातारपणासाठी, त्यांच्या आजारपणासाठी एक आधार म्हणून जपून ठेवली होती. तर रविवारी रात्री जेवताना सौरभने विषय काढलाच, पण अनुताईंनी अगदी शांतपणे नकार दिला. त्या म्हणाल्या, "बाळा, माझं सगळं काही तर तुला दिलंय मी. आता हेच पैसे माझ्या म्हातारपणाची काठी आहेत, मी ते नाही मोडू शकत." हा नकार ऐकल्याबरोबर सौरभचा पाराच चढला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. तो संतापाने ओरडला, "कसलं म्हातारपण? आम्ही आहोत ना तुला सांभाळायला. आई, तू या घरात फुकट राहतेस आणि फुकट खातेस, माझ्या पैशांवर जगतेस." आणि सगळ्यात वाईट काय होतं माहितीये? हे सगळं घडत असताना त्याची बायको बाजूला उभी राहून हसत होती. ज्या आईने आपलं मंगळसूत्र विकून मुलाला उभं केलं, तिलाच आज तिचा मुलगा फुकटी म्हणत होता. अनुताईंच्या काळजाला अक्षरशः घरं पडली. डोळ्यात पाणी तरळलं, पण त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यांनी ताटातला घास तसाच ठेवला, हात धुतले आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. पण ही शांतता, ही वादळाच्या आधीची शांतता होती. आता सौरभला काय वाटलं असेल की आई 2 दिवस रडेल, मग सगळे शांत होईल. पण त्याला जराही कल्पना नव्हती की त्या रात्री त्या शांत चेहऱ्यामागे एक मोठं वादळ उभं राहत होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा खेळच बदलून गेला. सौरभ ऑफिसला पोहोचतो तर काय, मॅनेजर धावत पळत येतो. बँकेने सगळे अकाउंट्स फ्रीज केलेत. कोल्ड स्टोरेजच्या गेटवर कोर्टाची नोटीस चिकटवली आहे. सौरभच्या पायाखालची जमीनच सरकली होती. सगळं ठप्प. पण हे सगळं झालं कसं? तर अनुताईंनी एका कायदेशीर शस्त्राचा वापर केला होता. त्यांनी बँकेला जे नाहरकत प्रमाणपत्र दिलं होतं, म्हणजे NOC, तेच रद्द करून टाकलं होतं. आणि मग समोर आला कहाणीतल्या सगळ्यात मोठा ट्विस्ट. ज्या अर्धा एकर जमिनीवर सौरभचं अख्खं ऑफिस आणि कोल्ड स्टोरेज उभं होतं, ती जमीन अनुताईंच्या नावावर होती. त्यांनी मुलाचा बिझनेस आहे म्हणून गेली 3 वर्ष ती जागा त्याला फुकट वापरायला दिली होती. ह्या एका सत्याने ना सगळं चित्रच पालटून टाकलं. जो मुलगा कालपर्यंत स्वतःला मालक समजत होता, तो आता पूर्णपणे आईच्या दयेवर होता. आता वेळ होती हिशोब चुकता करण्याची. एका बाजूला होता फुकट जेवतेस हा आरोप, आणि दुसऱ्या बाजूला होती 3 वर्ष विनाभाड्याने वापरलेली करोडोंची व्यावसायिक जागा. त्याच्या बोलण्यातला खोटेपणा किती मोठा होता हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय.
सौरभ वेड्यासारखा गाडी चालवत घरी पोहोचला तर त्याला दिसलं की अनुताई बॅग भरत आहेत. त्याने धावत जाऊन आईचे पाय धरले. तो अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होता, भीक मागत होता. आई, माझा बिझनेस बर्बाद होईल, प्लीज ती नोटीस मागे घे. पण यावेळी अनुताई अजिबात विरघळल्या नाहीत. त्यांनी आपले पाय कठोरपणे मागे खेचले. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती असहाय्यता नव्हती, तर तिथे स्वाभिमानाची आग होती. एका अशा स्त्रीचं तेज होतं जिने आपला सन्मान परत मिळवण्याचा पक्का निश्चय केला होता. आणि मग त्यांनी हिशोब मांडला. तब्बल 36 लाख रुपये. ही रक्कम होती त्या जमिनीच्या 3 वर्षांच्या भाड्याची. ते भाडं जे सौरभने कधीच दिलं नव्हतं. या एका आकड्याने तिच्या न दिसणाऱ्या योगदानाची खरी किंमत त्याच्या डोळ्यासमोर आणली. त्या एकदम ठाम आवाजात म्हणाल्या, तू मला फुकट जेवते म्हणालास, बरोबर? मी एक शिक्षिका आहे. फुकटचं खाणं माझ्या रक्तात नाही. तुझ्या त्या जागेचं 3 वर्षांचं भाडं होतं 36 लाख. मी सगळा हिशोब केलाय. माझा राहण्यास जेवणाचा खर्च जरी त्यात कापला तरीसुद्धा तूच माझा कर्जदार आहेस. माझा हिशोब आज पूर्ण झाला. आणि इतकं बोलून त्या स्वतःची बॅग उचलून ताठ मानेने त्या घरातून कायमच्या निघून गेल्या. त्यांच्या ह्या एका निर्णयाने सौरभला त्याच्या गर्वाची, त्याच्या अहंकाराची खरी किंमत काय असते हे चांगलंच शिकवलं. करोडोंचा मालक असलेला मुलगा एका क्षणात आपल्या आईच्या स्वाभिमानासमोर भिकारी झाला होता. ही कथा संपताना आपल्या मनात एक मोठा प्रश्न सोडून जाते. जेव्हा आपण आपल्या जवळच्या वडीलधाऱ्या माणसांना गृहीत धरतो, तेव्हा त्या अपमानाची खरी किंमत काय असू शकते?